गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावरील टीका पाहणार आहोत. यापूर्वीच्या तासाला आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पाहिला, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे अपवाद पाहिले आणि या तासांमध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावरील टीका पाहणार आहोत. त्यामध्ये आपण विशेषतः 3 टीकांचा अभ्यास करणार आहोत. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या टीका, त्या सिद्धांताच्या काही मर्यादा आहेत, त्या मर्यादावर टीकाकारांनी टीका केलेली आहे. म्हणून घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा कोणत्या आहेत आणि त्या मर्यादामुळे टीकाकार घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावर ज्या टीका करतात त्या टीकांचं सविस्तर आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. सविस्तर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. विशेषतः आजच्या तासाला आपण पहिली टीका पाहणार आहोत ती म्हणजे अवास्तव गृहीतके. त्यानंतर दुसरी टीका पाहणार आहोत ती म्हणजे संख्यात्मक मापन आणि तिसरी टीका पाहणार आहोत ती म्हणजे अविभाज्य वस्तू. या 3 टीका सविस्तर समजून घेतल्यानंतर जर वेळ उरला तर आपण त्या ठिकाणी पुढच्या टीका आपण पाहणार. त्यामुळे आपण या तासामध्ये 3 महत्वाच्या टीका अभ्यासणार आहोत. घटत्या सीमांत उपयोगितेच्या 3 टीका पाहणार आहोत. त्यामध्ये पहिली टीका आपण पाहूया, अवास्तव गृहीतके. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा विविध गृहीतकावर आधारित आहे. वेगवेगळ्या गृहीतावर आधारित घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची मांडणी करण्यात आलेली आहे, रचना करण्यात आलेली आहे, उभारणा करण्यात. तर उदाहरणार्थ वस्तू ह्या एक जिनसी असतात. म्हणजे उपभोक्ता ज्या वस्तूचा उपभोग घेतो त्या सर्व वस्तू ह्या एक जिनसी असतात. म्हणजे आकाराने, रंगाने, चवीने, गुणवत्तेने सर्व बाबतीत त्या वस्तू सारख्याच असतात असं गृहीत धरलेलं आहे. पण आपण पाहतो की प्रत्येक वस्तू त्या ठिकाणी आकाराने, रंगाने, चवीने, गुणवत्तेने वेगवेगळी असू शकते. तसंच आणखी एक गृहीत त्यामध्ये धरलेलं आहे ते म्हणजे सातत्य. उपभोगामध्ये सातत्य असते किंवा उपभोक्त्याने वस्तूचा उपभोग घेत असताना एका मागे एक पाठोपाठ वस्तू उपभोगल्या पाहिजे. अशा जर वस्तू उपभोगल्या तरच घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत खरा ठरतो. अन्यथा हा सिद्धांत खरा ठरत नाही. म्हणून उपभोगातील सातत्य असते असा गृहीत धरलेला आहे. त्यानंतर स्थिरता, म्हणजे उपभोक्ता एखाद्या वस्तूचा उपभोग घेत असताना त्या वस्तूबद्दलची आवड, त्या वस्तूची फॅशन ही त्या ठिकाणी स्थिर असते.
उपभोक्त्याची उत्पन्न पातळी स्थिर असते असं गृहीत धरून हा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे वस्तू एकजिनसी असतात, उपभोगामध्ये सातत्य असलं पाहिजे, तसेच आवडीनिवडी उत्पन्न पातळी यामध्ये स्थिरता असली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे उपभोक्ता हा सतसत विवेक बुद्धीने वागला पाहिजे, म्हणजे तो विवेकशील असला पाहिजे. अशा प्रकारे अनेक गृहीतावर आधारित घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची डॉक्टर मार्शल यांनी मांडणी केली आहे. म्हणजे वस्तू एकजिनसी असल्या पाहिजे, उपभोगात सातत्य असलंच पाहिजे, लोकांच्या आवडीनिवडी उत्पन्न पातळी स्थिर असली पाहिजे, उपभोक्ता विवेकशील असला पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे असलेल्या मर्यादित साधनामध्ये त्याने महत्तम समाधान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या अनेक गृहीतकावर आधारित सिद्धांताची मांडणी केलेली आहे आणि ही सर्व गृहीतके एकाच वेळी ह्या सर्व अटी, या गृहीतकांच्या सर्व अटी, ही सर्व गृहीतके एकाच वेळी जर खरी झाली, एकाच वेळी ह्या अटी पूर्ण झाल्या तर घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू होतो. अन्यथा उपभोक्त्याच्या वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर वाढीव वस्तूपासून, प्रत्येक वाढीव वस्तूपासून मिळणारं समाधान क्रमशः घटत जाण्याऐवजी ते वाढू शकते. परंतु टीकाकार म्हणतात की ही गृहीत धरलेल्या संपूर्ण अटी, गृहीत धरलेल्या ह्या संपूर्ण अटी, उदाहरणार्थ एकजिनसीपणा वस्तूचा, उपभोगातील सातत्य, अविभाज्यता, स्थिरता, विवेकशीलता, या संपूर्ण अटी एकाच वेळी त्या ठिकाणी पूर्ण होणं अशक्य आहे. सर्वच्या सर्व अटी एकाच वेळी पूर्ण होणं हे अशक्य आहे असं टीकाकारांचं मत आहे. म्हणून टीकाकार म्हणतात की सिद्धांत मांडताना जी गृहीतकं घेतलेली आहेत ती अवास्तविक गृहीतकं आहे. कारण या सर्व गृहीतकांची पूर्तता, या अटींची पूर्तता एकाच वेळी होणं शक्य नाही. म्हणून एकाच वेळी या संपूर्ण गृहीतकाची पूर्तता होणं ही त्या ठिकाणी या सिद्धांताची मर्यादा आहे. कारण एखाद्या उपभोक्त्याच्या बाबतीत या संपूर्ण गृहीतकाची एकाच वेळी पूर्तता होणं ही त्या ठिकाणी अशक्यच वाटते. म्हणून टीकाकार म्हणतात की डॉक्टर मार्शल यांनी घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची जी मांडणी केलेली आहे ती अनेक अशा अवास्तविक गृहीतकावर आधारित केली आहे आणि या सर्व अवास्तविक गृहीतकांची एकाच वेळी पूर्तता होणं कठीण आहे, अशक्य आहे. म्हणून टीकाकार म्हणतात की डॉक्टर मार्शल यांच्या गृहीतकांची त्या ठिकाणी एकाच वेळी पूर्तता होऊ शकत नाही. म्हणून हे गृहीतक त्या ठिकाणी अवास्तविक आहे. वास्तवामध्ये त्या संपूर्ण अटी एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाही असं टीकाकारांचं मत आहे. त्यानंतर आपण दुसरी टीका पाहू, संख्यात्मक मापन. आता संख्यात्मक मापन म्हणजे काय, तर आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पाहण्यापूर्वी उपयोगिता मापनाची गणनात्मक
संकल्पना लक्षात घेतली होती. उपयोगिता मापनाची त्या ठिकाणी संख्यात्मक उपयोगितेची मापन, संख्यात्मक उपयोगिता मापनाची संकल्पना समजावून घेतली. त्यामध्ये आपण असं पाहिलं की एखाद्या वस्तूपासून एखाद्या व्यक्तीला किती उपयोगिता मिळते त्याचं संख्येमध्ये मापन करता येतं. आणि त्याचं मापन करीत असताना काल्पनिक मापाच्या साहाय्याने किंवा युटिल्सच्या साहाय्याने किंवा उपयोगितेचं मापन पैशाच्या साहाय्याने करता येते. आणि त्या उपयोगितेची गणना आपल्याला करता येते. उपयोगितेचं संख्येमध्ये मापन करता येते, म्हणजेच त्याची उपयोगितेचं गणितीय मापन आपल्याला शक्य होते. गणितीय मापन शक्य असल्यामुळे आपण एखाद्या वस्तूपासून मिळणाऱ्या उपयोगितेची बेरीज करू शकतो. तसेच दुसऱ्या वस्तूपासून मिळणाऱ्या उपयोगितेची गणना करू शकतो. त्यापासून आपण उपयोगिता, एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता याचं मापन करू शकतो आणि त्याची तुलना सुद्धा करू शकतो. एखाद्या वस्तूच्या पहिल्या नगापासून मिळणारी उपयोगिता किती, त्या वस्तूच्या दुसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता किती यांची आपण तुलना करू शकतो. तसंच कोष्टकाच्या साहाय्याने, एका पत्रकाच्या साहाय्याने, एका तक्त्याच्या साहाय्याने आपल्याला उपयोगितेची गणना करता येते, तिची बेरीज करता येते आणि तिची तुलना सुद्धा करता येते. असं गृहीत धरून संख्यात्मक दृष्टिकोनावर आधारित घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत मांडलेला. परंतु टीकाकार म्हणतात की उपयोगिता ही अदृश्य संकल्पना आहे. ती मानसिक संकल्पना आहे. मग अशा मानसिक संकल्पनेचं मोजमाप करण्याचं, परफेक्ट मोजमाप करण्याचं, त्याची गणना करण्याचं, त्या ठिकाणी त्याची बेरीज करण्याचं, गणितीय प्रक्रिया करण्याचं त्या ठिकाणी असं कोणतंही साधन उपलब्ध नाही. म्हणून घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा जो अशा काल्पनिक साधनावर आधारित मांडण्यात आलेला आहे की उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येते, ही या सिद्धांताची फार मोठी एक मर्यादा आहे. कारण काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आणि मानसशास्त्रीय संकल्पना असल्यामुळं या मानसशास्त्रीय संकल्पनेचं त्या ठिकाणी ॲक्युरेट असं कोणत्याही साधनाच्या साहाय्याने आपल्याला मापन करता येत नाही. मापन त्याचं अशक्य आहे. परंतु तरी सुद्धा डॉक्टर मार्शल यांनी आपल्या घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचं संख्येमध्ये मापन करता येते, त्याची बेरीज करता येते, त्याची तुलना करता येते, त्याचं तक्त्याच्या साहाय्याने, पत्रकाच्या साहाय्याने स्पष्टीकरण करता येते असं गृहीत धरून घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत मांडला. परंतु टीकाकारांच्या मते संख्यात्मक मापन उपयोगितेचं करता येते, ही घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची एक मर्यादा आहे. कारण उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आणि या मानसशास्त्रीय संकल्पनेचं तंतोतंत मापन करण्याचं कोणतंही साधन उपलब्ध नाही. म्हणून संख्यात्मक मापन करता येत नाही, उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येत नाही, अशी टीकाकारांनी घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावर टीका केली. आता आपण तिसरी टीका पाहू. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावरील तिसरी टीका आहे अविभाज्य वस्तू.
डॉक्टर मार्शल यांनी सांगितलं की घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सर्वच वस्तूला लागतो, परंतु हा सिद्धांत मांडताना त्यांनी सांगितलं की वस्तू ह्या विभाजनशील असतात. वस्तूचं पाहिजे तसं आपल्याला लहान लहान भागामध्ये विभाजन करता येते. आता वस्तूचं लहान लहान भागामध्ये विभाजन करता येते आणि ती वस्तू उपभोग्य असेल, लहान लहान भागामध्ये डिवाइड करता येते, विभाजित करता येते असं गृहीत धरलं आणि विभाजन करून त्या वस्तूच्या पहिल्या नगापासून मिळणारी उपयोगिता, त्यानंतर दुसऱ्या भागापासून, दुसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता, तिसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता, असं आपल्याला उपयोगितेचं मापन करता येते आणि प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारं समाधान, मिळणारी उपयोगिता ही क्रमशः घटत जाणारी असते असं सांगितलं. परंतु टीकाकार म्हणतात ज्या वस्तू विभाजनशील असतात, ज्या वस्तूचं उपभोगासाठी पाहिजे तसं विभाजन करता येते, केवळ त्याच वस्तूसाठी हा सिद्धांत लागू होतो. इतर ज्या वस्तू असतात ज्यांचं विभाजन करता येत नाही, त्या संपूर्ण वस्तूचा आपल्याला एका वेळी उपभोग घ्यावा लागतो. अशा वस्तू आपल्याला विभागता येत नाही, अशा वस्तूच्या बाबतीत मात्र घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू पडत नाही असं टीकाकारांचं मत आहे. उदाहरणार्थ गाडी, गाडीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही मोटारसायकल घ्या किंवा कार. आता गाडीचं पाहिजे तसं तुम्हाला त्या ठिकाणी छोट्या छोट्या भागामध्ये विभाजन करता येत नाही आणि जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केलाच तर त्या गाडीपासून तुम्हाला उपयोगिता मिळत नाही. म्हणून कार असेल किंवा मोटारसायकल असेल यांचं लहान लहान भागामध्ये आपल्याला विभाजन करता येत नाही. काही वस्तू ह्या अविभाज्य असतात. ज्या वस्तूंचं विभाजन करता येत नाही अशा अविभाज्य वस्तूसाठी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू पडत नाही अशी टीकाकारांनी टीका केलेली आहे. मग गाडीच्या बाबतीत आहे तसंच फ्रीजच्या बाबतीत, रेफ्रिजरेटर किंवा टीव्हीच्या बाबतीत, टीव्हीचं आपल्याला पाहिजे तसं विभाजन करता येईल. टीव्हीचे लहान लहान तुकडे आपल्याला करता येईल आणि केले तर त्याच्यापासून कोणतीही उपयोगिता नाही. मग अशा वस्तूचं विभाजन करता येत नाही, तर अशा वस्तूचा उपभोग घेत असताना त्या संपूर्ण वस्तूचा एकाच वेळी उपभोग घ्यावा आणि असा उपभोग घेत असताना अशा ज्या काही वस्तू असतात त्यांचं विभाजन करता येत नाही, अशा वस्तूचा उपभोग घेत असताना अशा वस्तू खरेदी करीत असताना उपभोक्ता एका वेळी एकच वस्तू विकत घेत असतो आणि त्याचा उपभोग घेत असतो. एकाच वेळी तो 2, 3, 4, 5, 6 अशा त्या वस्तू एका वेळी एकापेक्षा जास्त वस्तू तो विकत घेत नाही. मग अशा वेळेस त्या ठिकाणी अशा वस्तूंना हा सिद्धांत लागू पडत नाही असं टीकाकारांचं मत आहे. कारण तुम्ही टीव्ही घेतला तर टीव्ही घेतल्यानंतर त्या वस्तूचा तुम्ही उपभोग घेता, लगेच दुसरा टीव्ही घेऊन तुम्ही त्या वस्तूचा उपभोग घेता. ते झालं की लगेच तिसरा टीव्ही घेतला, चौथा टीव्ही घेतला, पाचवा टीव्ही घेतला आणि त्याचा उपभोग घेत आहात असं होत नाही. आणि असं जर तुम्ही एकामागून एक नग घेत नसाल, एका वेळी एकच नग घेत असाल आणि त्याचा उपभोग घेत असाल, तर अशा वेळेस तुम्हाला त्या वस्तूच्या दुसऱ्या नग तुम्ही विकत घेतच नाही, त्याचा उपभोग घेतच नाही, तर अशा वेळेस त्या वस्तूच्या दुसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता किती आहे हे तुम्हाला सांगता येणार. तसंच
तिसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता किती आहे हे तुम्हाला सांगता येणार. तसंच त्या वस्तूच्या चौथ्या नगापासून, पाचव्या नगापासून, सहाव्या नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता किती आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. कारण ह्या वस्तू अविभाज्य असल्यामुळं ह्या वस्तूचा एका वेळी आपण एकच नग घेत असतो. उदाहरणार्थ गाडी असेल, फ्रीज असेल, टीव्ही असेल, तर अशा वस्तूचा एका वेळी उपभोक्ता एकच नग विकत घेतो. त्यामुळे या घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतामध्ये उपभोक्ता लागोपाठ त्या वस्तूचे जर एकामागून एक वाढीव नग खरेदी करीत असेल आणि त्याचा उपभोग घेत असेल तर त्याला प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारं समाधान हे घटत जाते असे सांगितले, क्रमशः. परंतु या ठिकाणी उपभोक्ता एका वेळी एकच नग उपभोगतो. त्यामुळे अशा वस्तूच्या बाबतीत घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लागू करता येत नाही, ही या सिद्धांताची एक मर्यादा. म्हणून टीकाकार म्हणतात की हा सिद्धांत केवळ विभाजनशील वस्तूला लागू पडतो, अविभाज्य वस्तूंसाठी हा सिद्धांत लागू पडत नाही, अशी टीका करतात. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपण थांबूया. उर्वरित टीका आपण उद्याच्या तासाला पाहूया. धन्यवाद.